20 वर्ष या मतदारसंघात केवळ ड्रामा, नाटक आणि नौटंकी पाहिली। माझे आमदार पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढतायत। नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका। अलिबागमध्ये चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवी यांच्यामध्ये खडाजंगी। चित्रलेखा पाटलांनी 50 कोकेंचा उल्लेख केल्यानं मानसी दळवींकडून धक्काबुक्की। शिवसेनेचं चित्रलेखा पाटलांविरोधात जोडेमारो आंदोलन। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर जवळचा मंद्याड नदीवरचा पूल पाण्याखाली तर शेण कोरड मार्गे। आता परभणीला जोडणारा मार्ग 4 दिवसांपासून ठप्प। आणखी काही दिवस हा मार्ग बंद राहणार असल्याची माहिती। आजपासून तुळजाभवानीचं गाभाऱ्यातलं दर्शन पुन्हा सुरू होणार। जीर्णोद्धाराच्या कामामुळे तुळजाभवानीचं गाभाऱ्यातलं दर्शन बंद होतं। अभिषेक आणि इतर धार्मिक विधी सुद्धा नियमितपणे सुरू राहणार। तर वसईच्या कामनमधील पूरग्रस्तांना सामाजिक संस्थांकडून जेवण आणि बिस्किटचं वाटप। घरोघरी जाऊन मदत कार्य या ठिकाणी सुरू। तर बाळानं गिळलेली खेळण्यातली चावी एंडोस्कोपीद्वारे बाहेर काढली। वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजी या विभागामध्ये उपचार। पोटाला हात लावून 6 महिन्यांचं बाळ सतत रडत होतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये गोंधळ। बीबीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बीकॉम अभ्यासक्रम तर प्रत्यक्षात परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याचं समोर। यवतमाळमध्ये शिक्षकांना ने-आण करणारा ट्रॅव्हलला ट्रकची धडक। दरम्यान धडकेत 12 शिक्षक गंभीर जखमी। यवतमाळच्या घाटंजी जवळची घटना। स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात नेलं। विजेच्या धक्क्यानं मरण पावलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांची मृत्यूची माहिती समोर। दरम्यान मृत्यूनंतर सुद्धा मरण यातना सुरूच। कुटुंबांचे आता मृतदेह रुग्णवाहिकेतनं रुग्णालयात आणताना रुग्णवाहिका बंद पडली। दुसऱ्या रुग्णवाहिकेला दोरी बांधून या रुग्णवाहिकेला खेचण्याची वेळ आली आहे।